नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचा आमरण उपोषण करण्याचा निर्धार पक्का। दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी आझाद मैदान मुंबई येथे जास्तीत जास्त लोकसंख्येने जास्तीत जास्त पदवीधर अंशकालीन कर्मचारी बांधव या आमरण उपोषणामध्ये सहभाग नोंदवणार आहेत। कारण आता गेल्या 20 वर्षापासून आज नोकरी लागेल उद्या नोकरी लागेल या आशेवर जगणारे जवळपास अंशकालीन कर्मचारी संपत आले, मात्र शासनाने काही हा प्रश्न सोडवला नाही। म्हणून आता नाईलाजाने पदवीधर अंशकालीन कर्मचारी आमरण उपोषणास बसणार आहेत, असे वैशाली इराणे यांनी कळवले आहे। आपण चॅनलला नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा। पाहूयात काही पदवीधर अंशकालीन कर्मचारी बांधवांच्या प्रत्यक्ष व्यथा आणि कथा। तरी आपण जिथे असाल जसे असाल तसे 13 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत आझाद मैदान मुंबई येथे पोहोचती व्हावे असे आव्हान, कळकळीचे आव्हान वैशाली इराणे मॅडम व समस्त पदवीधर अंशकालीन टीमने केलेले आहे। तरी जास्तीत जास्त संख्येने आपण याल हीच अपेक्षा। आपण जर चॅनलला नवीन असाल तर अशाच ताज्या घटना व नवनवीन घटना पाहण्यासाठी आजच न्यूज 24 परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा। नमस्कार। महाराष्ट्रातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांना नम्र विनंती आहे की सर्वांनी आपल्या न्याय हक्कासाठी आझाद मैदान मुंबई येथे 13 ऑगस्ट 2025 रोजी आंदोलन करायचे आहे। यासाठी सकाळी 10 वाजता सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचे आहे। जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कोणीही उठायचे नाही। यासाठी सर्व तयारीनिशी यायचे आहे। हा आपल्या न्याय हक्कासाठी शेवटचा लढा असेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी अंबादास पांडुरंग क्षीरसागर, राहणार अंधोर, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद। माझे शिक्षण BA BEd फर्स्ट क्लास असून मी जिल्हा परिषद शाळा अणदूर येथे 31/1/1995 ते 31/1/1998 या कालावधीत अंशकालीन म्हणून काम केले आहे। पण शासनाने 100 ते 150 GR फसवे GR काढून आम्हास दिशाभूल केली आहे। आम्ही आज उद्या एक आपले काम होईल या आशेवर मजुरी करून जगले आहे। शेवटी शासनाने आम्हाला फसवले आहे। निदान शेवटचे काही वर्ष जगण्याची शासनाने आम्हाला महिन्याकाठी 20 ते 25 हजार मानधन द्यावे ही शेवटची हात जोडून नम्र विनंती। आपले जीवन असफल झालेले आहे। जय महाराष्ट्र। नमस्कार, मी शिवाजी चव्हाण, गंगाखेड तालुका, जिल्हा परभणी येथून। मी पदवीधर अंशकालीन कर्मचारी असून गेल्या 20 ते 22 वर्षापासून शासन आम्हाला फक्त आशेवर ठेवत आहे। आज नोकरी लावू उद्या नोकरी लावू, नोकरी तर काही लावत नाही, मात्र आमच्या जीवनाची टिंगलटवाळी केल्याशिवाय राहत नाही, अशीच आमची अवस्था झालेली आहे। तरी माननीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे लाडके दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब माननीय अजितदादा पवार साहेब व एकनाथरावजी शिंदे साहेब यांना हात जोडून विनंती करतो, आता यावेळेस आमच्या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा तिढा सोडवावा व यांना कामावर सामावून घ्यावे। कारण आता आमचे पदवीधर अंशकालीन कर्मचारी जवळपास संपल्यात जमा आहेत, किंवा तुम्ही राजकारण्याने संपवले असे म्हणता येईल। आता जवळपास आमच्या 18,742 पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांपैकी 10-20% तर सहज निधन पावले असतील। 10% आरक्षणातून 20 ते 25% लोक लागलेले आहेत। 20 ते 25% लोक आमचे यजमान झालेले आहेत। राहिले फक्त आमचे 30-40% लोक। या लोकांना कामावर सामावून घ्यावे व जे यजमान झालेत त्यांना किंवा त्यांच्या पाल्यांना
जीवन जगण्यासाठी काही ना काही सोयीसुविधा उपलब्ध करून द्यावी, एवढीच कळकळीची विनंती व फडणवीस सरकार यांना करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. भिका बेलबा ढगे, पदवीधर अंशकालीन कर्मचारी, राहणार मनोर, पोस्ट तालुका माजलगाव, जिल्हा बीड येथील रहिवासी असून मी स्वतः पदवीधर अंशकालीन कर्मचारी आहे. आमचा प्रश्न माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप दिवसापासून प्रलंबित आहे. तो आम्हाला नोकरीचा जॉब देऊन तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा. जर सोडवला नाही तर आम्ही दिनांक 13/8/2025 रोजी आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणात बसणार आहेत. तरी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी कळकळीची विनंती की आमच्या मुलाबाळाचा व आईवडिलांचा आपणास आशीर्वाद लागेल, त्यामुळे आमचा प्रश्न आपण मार्गी लावा ही आपणास माझी कळकळीची व आग्रहाची विनंती आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांना सूचित करण्यात येते की दिनांक 13/8/2025 रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणास आमरण उपोषणास आपण स्वतः उपस्थित राहावं अशी माझी कळकळीची विनंती आहे. तसेच माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगू इच्छितो की मी पुणे येथील मेट्रो सिटीमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून मला 8 तासाला 15,000 रुपये पेमेंट मिळते. मला 2 मुले असून ते ITI करतात. त्यांना वर्षाला मला 35,000 रुपये फी भरावी लागते साहेब. एवढी माझी दारिद्र्याची अवस्था आहे. त्यामुळं फडणवीस साहेबांना माझी हात जोडून विनंती की महाराष्ट्रातील पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना तात्काळ शासकीय सेवेत सामावून करून रुजू करून घ्यावे ही आपणास हात जोडून व कळकळीची विनंती एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. नमस्कार.